चंदन कुमार सूर्यवंशी, हम अमरावती से आए। आप यहाँ पर सबसे पहले किसकी ट्रीटमेंट करने के लिए आए थे? मेरी मिसेस की ट्रीटमेंट लेने के लिए आए थे। उसको प्रॉब्लम था, उसको सर्दी हो गई तो कान में उसका इन्फेक्शन हो गया था। तो डॉक्टर ने उनको पहले दवाई दिया तो कुछ दवाई से ठीक नहीं हुआ। फिर वो बोले कि डॉक्टर ऑपरेशन करना पड़ता है। तो 35-40 हज़ार रुपये खर्चा बोले थे ऑपरेशन का। तो मैंने एक हमारे दोस्त थे, उन्होंने बताया कि इधर कैंप लगता है पुणे में हर महीने के चौथे रविवार को, तो आप वहाँ जाके देखिए। तो हम इधर आए, दवाई लिए, 3 महीने में एकदम दुरुस्त हो गए। आज आप किसकी ट्रीटमेंट करवाने के लिए आए फिर से? मेरी लड़की के लिए आए हम। उसको भी जन्म से सुनने में नहीं आता है, तो उसका कॉकलियर क्या है राइट साइड का। तो हम सोच रहे कि अभी उसका अगर लेफ्ट ईयर का हो जाएगा दवाई से, तो फिर वो अच्छे से दोनों कान से सुन पाएगी। इसलिए हम अभी आप उसके लिए दवाई लेने आए हैं। ठीक है मैडम, क्या नाम है आपका? माझं नाव शुभांगी सूर्यवंशी। मराठी में बताइएगा, क्या दिक्कत थी और अभी कैसा लग रहा है? मला 1 वर्षापूर्वी माझ्या उजव्या कानाने ऐकू येणं बंद झालं होतं। ऑडिओलॉजी केली तर अमरावतीचे डॉक्टर बेलसरे यांनी मला ऑपरेशन सांगितलं आणि 35 ते 40 हजार रुपये ऑपरेशनचा खर्च सांगितला होता। त्यानंतर माझ्या मिस्टरांना इथला कोणीतरी पत्ता दिला आणि आम्ही इथे आलो। इथून औषध घेऊन गेलो तर मला 3 महिन्याच्या आतमध्येच या औषधीने खूप फरक पडलेला आहे आणि माझा कानाचं जे बधिरपण होतं ते नाहीसं झालेलं आहे आणि मला आता दोन्ही कानांनी सारखं ऐकू येत आहे। तर ही औषधी एक पेशंटसाठी वरदान म्हटलेलं आहे, तर खरंच वरदानच ठरलेलं आहे। आणि आता आम्ही मुलीचं ट्रीटमेंट करण्यासाठी मला फायदा झाल्याने आम्ही आमच्या मुलीचं ट्रीटमेंट करण्यासाठी इथे आलेलो आहोत। तर आता अशी आशा करतो की तिचा पण एक कान औषधीने या पूर्ण बरा होईल, कारण तिचा एका कानाचा कॉकलियर झालेला आहे। तर दुसऱ्या कानाची गॅरंटी सरांनी घेतलेली आहे की तो कान बरा होऊ शकतो औषधीने। तर आम्ही आशा करतो की तिचा तो दुसरा कान औषधीने पूर्ण बरा होईल। आणि बाकीच्या पेशंटसाठी पण सांगू इच्छितो की औषधी खरंच वरदान रूपी आहे। तर यावर विश्वास ठेवून तुम्ही एकदा औषधी घेऊन पहा, नक्कीच तुम्हाला आराम होईल। तो पूरे भारत में तो बहुत सारे पेशेंट है, उनके लिए आप क्या कहेंगे? तर मी हे सांगू इच्छितो की या औषधीवर विश्वास ठेवून कुठलीही शंका न बाळगता पेशंटनी इथला ही औषधी घ्यावी। आणि मी डॉक्टरांना सांगू इच्छिते की जमत असेल तर आमच्या अमरावतीला सुद्धा महाराष्ट्रामध्ये हा कॅम्प घ्या, कारण तिथे सारे खूप पेशंट आहे जे पुण्याला पोहोचू शकत नाही, काही आर्थिक परिस्थितीमुळे येऊ शकत नाही, काही राहण्याच्या अडचणीमुळे येऊ शकत नाही, काहींना समजत नाही म्हणून येऊ शकत नाही। तर अशा पेशंटसाठी काहीतरी उपाययोजना करून तुम्ही अमरावतीमध्ये जर हा कॅम्प घेऊ शकत असाल तर बऱ्याच पेशंटना सुद्धा या ट्रीटमेंटचा फायदा होईल आणि त्याचं पुण्य तुम्हाला पण लाभेल।